नमस्कार मित्रमैत्रिणी, माझ्या नम्रता क्रिएशन माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपला विषय आहे मोत्यांची नवीन प्रकारची समईभोवतीची महिरप। ती महिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती आणि दोन प्रकारचे 6 नंबरचे मोती। पांढरे मोती 6 नंबरचे आहे, नायलॉन धागा, कात्री आणि सुई। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला बघा, आपण आता महिरप बनवायला सुरुवात करूया। ही अशा प्रकारची महिरप आपल्याला बनवायची आहे। आता मी सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये पांढरे मोती 40 ओवून घ्यायचे आहे। तुम्ही 20 मोती ओवले तरी चालणार आहे। मी ही महिरप 40 मोत्यांची बनवलेली आहे। आता आपण 20 मोत्यांची महिरप बनवू। आता मी धाग्यामध्ये 20 मोती ओवून घेणार आहे। हे पहा, हे 20 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे। 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 16 2 18 2 20 हे 20 मोती आपण ओवून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवायचा आपण दरवेळेस पाहत असतो। ही गाठ पडलेली, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून ह्या 2 मोत्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढलेली आहे पहा, आणि सुई वरती काढलेली आहे, धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे। हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे। ही महिरप एकदम सोपी आणि सुंदर दिसते। मैत्रिणींनो, करून पहा आणि कॉमेंट्समध्ये मला कळवा। आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे। हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 7 मोती रंगीत ओवायचे। मी लाल आणि पिवळा कलर घेतलेला आहे, तुम्ही ह्या 2 कलरमध्ये सुद्धा महिरप बनवू शकतात। आता मी लाल कलरचे 7 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। हे 7 मोती आपण ओवून घेतले पहा, आणि आता आपल्याला एक खाली रंगीत दुसरा कलरचा पिवळा मोती मी ओवून घेतलेला आहे। असे आपण एकूण 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेतले। सर्कलमधले 20, लाल 7 आणि पिवळा 1 असे 8 मोती आपण ओवून घेतले। आता आपल्याला काय करायचं, हा जो पिवळा मोती आपण ओवलेला आहे हा बाजूला करून ह्या वरच्या लाल मोत्यातून सुई आपण अशी बाहेर वरच्या दिशेने बाहेर काढली आहे पहा। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। असा धागा आपण ओढून घेतला। आता आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवून घ्यायचे आहे। असा इथे आपला पाकळीचा आकार तयार झालेला आहे। आता आपण धाग्यामध्ये परत लाल 5 मोती ओवून घेणार आहे। हे पहा, हे 5 मोती आपले ओवून झालेले आहे। आणि आता आपण हा जो वरचा मोती आहे लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे।
हा वरचा लाल मोती. ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. हे पहा, ही अशी इथे आपली एक पाकळी तयार झाली. आता परत आपण धाग्यामध्ये 7 लाल मोती ओवून घेणार आहे. तुम्हाला ही महिरप जितकी मोठी समय असेल तितके मोठ्या आकाराचे सुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि कुठलेही कलर तुम्ही वापरू शकतात. हे 7 मोती आपण परत लाल धाग्यात ओवले, एक पिवळा मोती, असे 8 मोती आपण आता परत ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण हा पिवळा मोती बाजूला करून ह्या वरच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. वरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही एक पाकळी तयार होते आहे पहा. आणि आता आपल्याला आपण इथे 5 मोती ओवून घेतले होते. आता इथे आपण 7 लाल मोती ओवले, एक पिवळा, 8 मोती ओवले. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण धाग्यामध्ये 2 लाल मोती ओवून घेणार आहे. फक्त 2 लाल मोती ओवायचे आपल्याला आता. हां, हे 2 लाल मोती ओवून घेतले आहे. आणि आता पहा, आता आपण हे जे 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे त्याच्यातला 1 2 3 4 हा 1 2 3 1 2 3 ह्या मधल्या 3 नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, इथे आपली ही पाकळी तयार झालेली आहे. आता आपल्याला परत धाग्यामध्ये, आता आपण हा धागा मध्यभागी आणलेला आहे ह्या पाकळीच्या. आता आपण परत 2 लाल मोती ओवून घेणार आहे. पहा, हे 2 लाल मोती आपण ओवून घेतले. आणि ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतून आपण हे मोती बाहेर काढले. ह्या पाकळीमधल्या मध्यभागी आपण 2 मोती, का पाकळीच्या आतमध्ये मोती घेतलेले पहा. ह्याच्यातून सुई बाहेर काढली, मधल्या मोत्यातून, ह्या पाकळीतून आतून मोती घेतलेले आहे. आणि हा जो वरचा लाल मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. अशी सुई बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही अशी आपली पाकळी तयार झाली. ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. आता परत आपण हे जे 2 मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. महिरप एकदम सोपी आहे, करून पहा. आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही सुई बाहेर काढली ह्या 2 मोत्यांच्यामध्ये. आता परत आपण 7 मोती ओवून घेणार आहे. सात मोती आपण ओवून घेतले. एक आपण पिवळा मोती ओवून घेणार आहे. पहा, हा पिवळा मोती ओवला. असे आपण 8 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपण परत हा पिवळा मोती बाजूला करायचा आहे. हा पिवळा मोती बाजूला करून हा वरच्या लाल मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. आणि आता आपण परत इथे 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतले. आणि ह्या पाकळीतले हा 3रा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. 1 2 3 4 5 हे 5 मोती आहेत. तर हा 3रा मोती, वरतून पण 3रा येतो आणि खालतून पण 3रा येतो. हा मधला 3 नंबरचा मोती. ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपली सुई ह्या पाकळीच्या मध्ये धागा निघालेला आहे. पहा, आता आपण परत 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती आपण ओवून घेतले. हे पहा, हे ह्या पाकळीमध्ये आलेले आहे हे 2 मोती. आणि ह्या जो वरचा मोती आहे लाल, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. आणि परत आपण ह्या 2 मोत्यात, आता मी तुम्हाला एक पाकळी शिकवते, लक्ष द्या हां. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपण 7 मोती लाल रंगाचे ओवून घेऊ. ही मी तुम्हाला एक पाकळी करून दाखवते आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेलच. आता परत आपण एक पाकळी करणार आहे. त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये 7 लाल मोती ओवून घेणार आहे.
7 लाल मोती, 1 पिवळा मोती. हे पहा, हे 7 मोती ओवून घेतले. हा 1 पिवळा मोती. असे आपण एकूण 8 मोती ओवून घेतलेले आहे. आणि हा पिवळा मोती बाजूला करून हा जो लाल मोती आहे पिवळ्याच्या वरचा, त्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे. पहा, सुईवरती काढायची आहे, धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे. आणि आता लक्ष द्या, आता मी तुम्हाला ही शेवटची पाकळी शिकवते आहे. त्याच्याकरता आता आपण इकडे 7 मोती ओवले, 1 पिवळा ओवला. आता 2 लाल मोती आपण ओवून घेणार आहे. हे 2 लाल मोती आपण ओवून घेतले. आणि आपली सुई ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई वरती काढायची आपल्याला. 1 2 3, 1 2 3, ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे. पहा, धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे. आणि आता आपला सुई ह्या पाकळीच्या, ही जी पाकळी ह्याच्या मध्यभागी आलेली, पहा हा धागा दिसतोय मध्यभागी आलेला तुम्हाला. आणि आता याच्यात आपण परत 2 लाल मोती ओवून घेणार आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा. हे 2 लाल मोती ओवून घेतले आपण. आणि आता आपल्याला पाकळीतला हा जो लाल मोती आहे वरचा, ज्या 2 बांध्यांचा खालचा हा लाल मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे. पहा, ही अशी इथे आपली डिझाईन तयार होते. काही नाही, पहिल्यांदा आपण 20 मोत्यांचा गोल केलेला आहे. नंतर 7 मोती ओवलेले आहे, 1 पिवळा, असे 8 मोती ओवून घेतले. पिवळा मोती बाजूला करून ह्या एका मोत्यातून सुई वरती काढलेली आहे. आणि इकडे आपण सुरुवातीला 5 मोती ओवले. नंतर मग आपण 7 मोती ओवले. 7 मोती ओवून आपण 2 मोती ओवून ह्या पाकळीतल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. असं आपल्याला इथपर्यंत करायचं आहे. इथे आपल्याला 4 मोती शिल्लक ठेवायचे आहे. आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. हे पहा, असे आपले इथपर्यंत डिझाईन झालेली आहे. आता पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता परत आपण 7 मोती लाल ओवून घेणार आहे. पहा, हे 7 मोती आपण ओवून घेतले. 1 पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे आपल्याला. आता मी ह्या फुलाचा शेवट दाखवते तुम्हाला कसा करायचा आहे तो. त्याच्याकरता आधी आपण ही एक पाकळी करून घेतलेली आहे. सात पिवळे मोती, मी हे पिवळे आणि लाल कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आता आपण मी 7 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेते. पहा, माझ्याकडून लाल ओवले गेलेले आहे, ते मी काढून घेते आहे. आपण आता 7 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 7 पिवळे मोती ओवून घेतले. 1 लाल मोती आपण ओवून घेणार आहे. आणि आता आपण हा लाल मोती बाजूला करून, हा लाल मोती बाजूला करायचा आहे. आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे. पहा, आणि आता परत आपण 2 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 2 पिवळे मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढतो आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे. हे पहा, ही इथे पाकळी झाली. आता आपण 2 पिवळे मोती ओवून घेणार आहे. ह्या पाकळीमध्ये आपला धागा निघालेला आहे मध्यभागी. मध्यभागामध्ये आपण 2 मोती ओवून घेतले आहे. पहा, आणि हा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत वरती बाहेर काढतो आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे.
आता लक्ष द्या, आता आपण काय करणार आहे, हे 4 मोती आपण उरले 1 2 3 4, हे 4 मोती. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. आता आपण ही शेवटची पाकळी तयार करतो आहे. पहा, आता ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीतला हा मधला मोती 3 नंबरचा, ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली 1 2 3, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली खालच्या दिशेने. आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. असे आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर त्याच्याकरता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पिवळ्या रंगाचे. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता आपण 1 2 3 4 हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि आता एक लाल मोती आपल्याला ओवायचा आहे. हा लाल मोती ओवून घेतलेला आहे. 4 मोती 3 मोतीवर आपण 4 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. खाली परत आपण 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत एक लाल मोती ओवून घेतला आहे. असे इथे आपले 7 मोती झालेले आहे पहा. हे 7 मोती झाले. परत आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा. ही शेवटची पाकळी आहे, लक्ष द्या. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतला आहे. आणि आता परत आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवायचे आहे आणि आपली ही समईभोवतीची महिरप तयार झालेली आहे. आता आपण ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवायचे आहे. हे 2 मोती आपण ओवून घेतले आणि हे अशी डिझाईन आपली तयार होते. हे 2 मोती ह्या पाकळीमध्ये आलेले आहे पहा. आणि ह्या ही जी पाकळी केली शेवटची, तिच्यातला हा वरचा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. ही इथे आपली समईभोवतीची महिरप तयार झालेली आहे. आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. सुंदर अशी नाजूक डिझाईन आपली समईभोवती तयार आहे. तुम्ही 40 मोती येऊन डिझाईन करू शकतात. तुम्हाला मोठी करायची असेल, समई मोठी असेल तर तुम्ही 50 मोती येऊन सुद्धा ही डिझाईन करू शकतात. कलर कॉम्बिनेशनमध्ये सुंदर दिसते डिझाईन. हे पहा, आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपली समईभोवतीची महिरप इथे तयार झालेली आहे. उरलेला धागा आपण कापसेने कापून घेणार आहे. हे पहा, अशी आपली समईभोवतीची नवीन प्रकारची महिरप आज इथे आपण बनवलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.